एशियाटिक सोसायटीची निवडणूक आहे ती आता धर्मादाय आयोगाने पुढे ढकलली आहे। या निवडणुकीमध्ये दोन पॅनल समोरासमोर, एक विनय सहस्त्रबुद्धे यांचा आणि दुसरा म्हणजे कुमार केतकर यांचं। आपल्यासोबत बोलण्यासाठी अनेक जे कुमार केतकर यांच्या पॅनलचे सदस्य। सर, काय सांगाल, आज तुम्ही इथे आलात, रणनीती आखलेली आहे, निवडणूक देखील पुढे ढकलली गेलेली आहे, तुम्ही अनेक आरोप केलेले आहेत। नाही, आम्ही काही रणनीती वगैरे आखलेली नाहीये। आमची अपेक्षा होती की निवडणुका आज होतील। त्यांनी फक्त 16 तास अगोदर असं जाहीर केलं की निवडणुका पोस्टपोन झाल्यात। आता असं 16 तास अगोदर जाहीर करणं हेच अनैतिक पण आहे आणि अयोग्य पण आहे। अयोग्य अशा अर्थाने की त्यांनी आम्हाला काही वेळच दिलेला नाही आणि एकदम 48 पानी असलेलं त्यांचं जे आर्ग्युमेंट आहे ते त्यांनी हायकोर्टासमोर ठेवलं। ज्यावेळेला आम्ही हायकोर्टात सांगितलं की असं करता येत नाही, हायकोर्टाने खरं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आमच्या मान्य केल्या, पण त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं की चॅरिटी कमिशनरला जी पॉवर आहे त्यांच्या काय कलमांनुसार त्या पॉवरमध्ये ते हस्तक्षेप करू शकत नाहीत, त्यामुळे निवडणुका पोस्टपोन झाल्या। नाहीतर हायकोर्ट काही आम्हाला अनसिम्पथॅटिक नव्हतं। चॅरिटी कमिशनरनी सुद्धा एवढ्या उशिरा ही दिली ऑर्डर, याचाच अर्थ त्यांच्याकडे सुद्धा चांगले मतभेद असले पाहिजेत किंवा त्यांचा काहीतरी त्याच्याबद्दल गैरसमज असले पाहिजेत। ते दूर करून त्यांनी शेवटी आमच्या मते एका अदृश्य हाताच्या मार्फत हा निर्णय केलेला आहे। तो अदृश्य हात सध्या महाराष्ट्रात कोणाचा आहे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मला नाव घ्यायची इच्छा नाही। पण याआधी देखील अनेक असे आरोप होते की ज्या वोटर लिस्टमध्ये लोकांना भरणा करत होते, अनेक जे नॉन सदस्य ते देखील यामध्ये सदस्य होत होते की वोटिंग लिस्टमध्ये जास्त फेरफार होत होती, असे देखील आरोप होत होते। वोटिंग लिस्टमध्ये फेरफार काहीही होत नव्हते। लोक नवीन मेंबर होत होते। त्यांचा मुद्दा असा होता की 3 ऑक्टोबरपर्यंत जे मेंबर झाले तेवढेच घ्यावे आणि बाकीच्यांचं म्हणणं असं होतं, बाकीच्या म्हणजे फक्त आम्ही नाही, म्हणणं असं होतं की 15 ऑक्टोबरपर्यंत जे मेंबर झाले ते। पण हा निर्णय कशाच्या आधारे झाला होता, तर जी कमिटी आहे, स्क्रुटिनायझिंग कमिटी आहे, त्यांनी असं सांगितलं की 15 ऑक्टोबरपर्यंत करायचंय, हे त्यांनी जाहीर सांगितलं, त्याची नोट निघाली आणि त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंतचे सदस्य झाले। त्यामुळे फेरफार किंवा त्यात काही गडबड काहीच झालेलं नाही। तो जो आरोप आहे की याच्यात गडबड झाली, हा पूर्णपणे अव्यवहारी आणि पूर्णपणे चुकीचा आरोप आहे। त्यामुळे त्यात काही प्रश्न नाही आणि त्याला आम्ही उत्तर द्यायला मानलेलेच नाहीत, कारण स्क्रुटिनायझिंग कमिटी ठरवते, आम्ही नाही ठरवत। मॅनेजिंग कमिटी पास करते, स्क्रुटिनायझिंग कमिटीकडे हे मतदार आहेत आता झालेले असं ते आम्हाला सांगतात, आम्ही म्हणतो ठीक आहे। आता यापुढे तुम्ही सगळे तुमचं पॅनल तो नक्की काय डिसिजन घेणार आहात? नाही, आम्ही काय डिसिजन घेणार, आता त्यांनी डिसिजन घेतलेला आहे, त्या डिसिजनच्या मार्फत आता कामं होतील। आम्ही एक हायकोर्टात फार तर प्रयत्न करू की त्यांचं जे झालेलं आहे ते चुकीचं आहे, कारण मुंबई मराठी साहित्य संघामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा प्रश्न आला आणि तिकडे चॅरिटी कमिशनने सांगितलं की आम्हाला हस्तक्षेप करायचा अधिकार नाही, म्हणून आम्ही करत नाही। आता इथे मात्र त्यांनी तो अधिकार वापरलाय। आता हा त्यांच्यातला घोळ आहे, त्या घोळाबद्दल मी कसं काय भाष्य करणार। आपण जर पाहिलं तर हे होते कुमार केतकर पॅनलचे कुमार केतकर सर। कॅमेरा पर्सन विजय सह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।